वंदन करतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण आपल्या गुरुप्रती निष्ठा, भक्ती, आदर व्यक्त करण्यासाठी आलात ते आपले सर्वांचे गुरु आदरणीय कॅप्टन सर, योगागानं वहिनी साहेब आहेत. उपरला भाऊ साहेबांचा मला फार जुना परिचय आहे. मी नगरला रिवाईज करतो तेव्हापासून तर ते पहिल्यांदाच सुटून झाले होते. 25 वर्षापासून त्यांची भेट आहे. तुमची भेट आज पहिल्यांदा होण्याचा योग आला होता आणि इथे जमले सर्व बंधू भगिनी. वास्तविक एवढ्या शांत, धीरगंभीर, भक्तिमय वातावरण खूप दिवसांनी मला पाहायला मिळालं. कारण आम्हाला पोलीसवाल्यांना नोकरीची गर्दी खूप वेळा पाहावी लागते. पण अतिशय भारलेली, खऱ्या अर्थानं सरांनी सांगितलं, अतिशय भारलेली, भक्तिमयानं, प्रेमानं, श्रद्धेनं भारलेली एक वेगळ्या वातावरणाची अशी आपण त्या सर्व ठिकाणी जमला. गुरुपौर्णिमेच्या मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. कॅप्टन सरांचं आता एका वाक्याने सांगितलं की वाचासिद्धी आहे. त्यांची वाचासिद्धी काय आहे याचा आपण प्रत्येकाने अनुभव घेतला असणार म्हणूनच आपण या ठिकाणी जाणून त्याची मला खात्री आहे. माझ्यापासून म्हणजे सरांनी माणूस पाहिला की तो माणूस काय आहे, एक्सरे म्हणा, MRI स्कॅनिंग म्हणा, जे काय म्हणता येईल ते खऱ्या अर्थाने यांच्या नेत्रातून होतं, यांच्या चेहऱ्यातून होतं आणि ते आपल्या व्यक्तीला, आपल्याला आपल्या अडचणी, आपले भविष्य काय, भविष्य म्हणजे भविष्याचे मार्ग काय असावा या बाबतीत सर्व प्रकारचं मार्गदर्शन करतात. गुरु कोणताही गुरु हा मी गुरु आहे असं सांगत नाही. भक्तगण सांगतात की हे आमचे गुरु आहे आणि हाच गुरुचा मोठेपणा आहे. नाहीतर स्वतः म्हणून सांगणारे खूप आहेत, परंतु खऱ्या अर्थानं कोणताही गुरु आपल्याला सांगत नाही. हे या गुरुचं एक मोठेपण आहे. मी या ठिकाणी आपल्याला एकच सांगितलं, बरेच मोठे बोलले अजूनही बोलणार असतील. बंधूंनो आणि भगिनींनो, आपले आई वडील आपले पहिला गुरु आहेत. आपल्याला जो मार्गदर्शन करतो वेगवेगळ्या प्रत्येक स्टेजला, मग शाळेमध्ये असेल, लहानपणी असेल, मोठेपणी असेल, मित्रामध्ये असेल, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतो तो गुरु आहेच आहे. पण त्याच्यापेक्षा मोठा गुरु की जो आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला दिलाय आणि जगाच्या सगळ्या धर्मामध्ये सांगितलं तो गुरु म्हणजे निसर्ग आहे. तुम्ही निसर्गाला गुरु माना, म्हणजे पाणी असेल, नदी असेल, सूर्य असेल, चंद्र असेल, तारका असेल, आकाश असेल, आभाळ असेल, जमीन असेल, माती असेल. आणि आपल्या धर्मात पहा, जगाच्या सगळ्या धर्मामध्ये पहा, हिंदू धर्मामध्ये पहा, पहिली पूजा आणि पहिला देव हा आपण निसर्गाला मानला आहे. मग ते नदीच्या रूपात मानले, चंद्राच्या रूपात, सूर्याच्या रूपात, झाडाच्या रूपामध्ये, मग ते वड असो, पिंपळ असो, तुळशी असो, आपण ते मानलेलं आहे. आणि हे पण आपले गुरु आहेत. ह्या सगळ्यापासून शिका. प्रत्येकापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे, निसर्गापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि परमेश्वरानं त्या विधात्यानं, त्या विश्वात्म्यानं अतिशय सगळ्यात मोठा चमत्कार केला असेल तो म्हणजे निसर्ग आहे. त्या निसर्गापासून आपण शिका. आपल्या गुरु ठाई मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या खूप खूप ऋण व्यक्त करतो. आणि सर आपल्याला खूप खूप दीर्घायुष्यामध्ये लाभो. आपल्या हातून समाजाची, भारतवर्षाची खूप सेवा होतो तो अशी अपेक्षा करतो. आपण खूप करत आहात. सरांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मला जे जाणवलं की जे इतर तुमच्यापेक्षा वेगळं आहे ते म्हणजे सरांना फक्त अध्यात्म किंवा फक्त माणसातलं माणूस म्हणून ओळखण्याशिवाय त्यांचा सर्व विषयाचा अभ्यास आहे. मग ते आर्मी असो, पोलीस असो, प्रशासन असो, राजकारण असो, इतक्या विविध विषयांचं बहुढंगी आणि बहुअंगी व्यक्तिमत्व असणारे असे व्यक्ती आता आजच्या जगामध्ये दुर्मिळ आहे. सर आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा देतो. त्यानिमित्ताने एक अतिशय चांगल्या आणि स्तुत्य उपक्रमाला हजर राहायची मला संधी मिळाली. त्याकरता मी आपल्या सर्वांचं सर आपल्याला ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.